नमस्कार मित्रांनो, आज आपण शिवछत्रपती या इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातील प्रथम पाठाचे वाचन करणार आहोत। या पाठ्यपुस्तकाची प्रथम आवृत्ती मार्च 1992 साली प्रकाशित करण्यात आली। पाठ पहिला, शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र। शिवाजी महाराज थोर पुरुष होते। आपण दर साल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो। तुम्ही मुले तर त्या दिवशी किती आनंदात असतात। महाराजांवर सुंदर सुंदर गाणी म्हणतात, पोवाडे म्हणतात, त्यांच्या तसबिरीला हार घालतात। मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जय जयकार करतात। कोण बरे हे शिवाजी महाराज? अशी कोणती मोठी कामगिरी त्यांनी केली? शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले। स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य। महाराजांपूर्वी सुमारे 350 वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते। महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह या दोन राजांनी आपापसात वाटून घेतला होता। त्यांचे अधिकारी ठिकठिकाणी कारभार पाहत होते। ते राजे मनाने उदार नव्हते, ते प्रजेवर जुलूम करत होते। या दोघांचे एकमेकाशी हाडवैर होते। त्यांच्यात नेहमी लढाया होत, त्यात रयतेचे हाल होत। रयत सुखी नव्हती। उघड उघड उत्सव करणे, पूजा करणे धोक्याचे झाले होते। रयतेला पोटभर अन्नही मिळत नव्हते। राहायला सुरक्षित निवाराही नव्हता। सगळीकडे अन्याय माजला होता। महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख, देशपांडे इत्यादी वतनदार होते, पण रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते। देशावर त्यांचे प्रेम नव्हते। प्रेम होते फक्त वतनावर, जहागिरीवर। वतनासाठी ते एकमेकांशी भांडत, आपापसात लढत। त्यात रयतेचे खूप हाल होत। या साऱ्या गोष्टींमुळे रयत त्रासून गेली होती। सगळीकडे अंधाधुंद माजली होती। शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले। रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले। भांडखोर वतनदारांना त्यांनी आपल्या काबूत आणले। त्यांचा स्वराज्याचा कामी उपयोग करून घेतला। तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्यांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली। जुलमी राजवटीचा पराभव केला। न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले। हे स्वराज्य सर्व जाती धर्माच्या लोकांचे होते। स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता। शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू, मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही। सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांनी सन्मान केला। त्यांना वर्षासने लावून दिली। अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते। शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे 300-350 वर्षे महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले। त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग झाला। संतांची ती कामगिरी आपण पुढील पाठात पाहूया। शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते, तर ते साऱ्या राष्ट्राचे होते। त्यांनी थोर तत्ववेत्यांच्या शिकवणीतून स्फूर्ती घेतली होती। वैयक्तिक महत्त्वाकांक्षेतून केवळ स्वतःसाठी राज्य स्थापन करण्याची त्यांना इच्छा नव्हती। तत्कालीन राज्यपद्धतीच्या गुणावगुणांचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यातून आपले विशिष्ट धोरण व राज्यव्यवस्था याची आखणी केली। महाराज स्वतः धर्मनिष्ठ हिंदू होते। तसेच इतर धर्माविषयींची त्यांची भावना सहिष्णुतेची होती। इतर धर्मीयांच्या पूजास्थानासाठी त्यांनी इनामे दिली। शिवाजी महाराज एक थोर सेनानी होते। स्वातंत्र्य रक्षणासाठी आरमाराची आवश्यकता आणि महत्त्व त्यांना पटले होते। इंग्रज व डच यांच्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी प्रबळ आरमार उभारले। प्रतापगड किल्ल्याच्या बांधणीत त्यांची युद्धशास्त्रातील निपुणता दिसून येते। शिवाजी महाराजांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणाचे तर ते साक्षात प्रतीक होते। पंडित जवाहरलाल नेहरू। शिवकालीन स्वराज्याचा विस्तार। मीर मोहम्मद
या शिवकालीन चित्रकाराने काढलेले शिवाजी महाराजांचे हे चित्र. मूळ चित्र पॅरिस येथील संग्रहालयात आहे.